राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज रविवारी आपल्या कुटुंबियांसह मातोश्रीवर दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांची मागील 3 महिन्यात मातोश्रीवर ही तिसरी भेट आहे. यापूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव आणि राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे युती आणि आघाडीच्या चर्चांना उधाण आले आहे. मातोश्रीवर जाण्यापूर्वी राज ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी त्यांच्यासोबत आई असल्याची माहिती दिली. त्यामुळे ही भेट राजकीय नसून कौटुंबिक आहे असे सांगत त्यांनी सध्याच्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मावशींच्या सूचनेवरून उद्धव हे शिवतीर्थावर गेल्याची माहिती समोर आली आहे. केवळ राज ठाकरेच नाही तर यापूर्वी गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे यांनीही अचानकपणे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी देखील ही भेट कौटुंबिक असल्याचे सांगण्यात आले होते. राज यांच्या आईच्या सूचनेनुसार उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेल्याची माहिती यावेळी समोर आली होती. दोन्ही कुटुंबातील वाढलेला स्नेह आणि भेटीगाठी पाहता मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्याची तयारी दोन्ही बाजूंकडून सुरू असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये आगामी निवडणुका विशेषतः मुंबई महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती किंवा आघाडीच्या समीकरणावर चर्चा होण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. भाजप आणि सध्याच्या सत्ताधारी महायुतीविरोधात एकी साधण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. जर ठाकरे विरुद्ध ठाकरे हे मराठी मतांचे विभाजन टळले आणि दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा मोठा आणि निर्णायक परिणाम होऊ शकतो. या डिनर डिप्लोमसीनंतर दोन्ही ठाकरे गट एकत्र येऊन महाविकास आघाडीसोबत नवीन राजकीय समीकरण तयार करतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मनसे आणि राज ठाकरेच्या शिवसेना पक्षात युतीच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दुरावा असलेल्या ठाकरे बंधूंमध्ये जवळीक सातत्याने वाढत असल्याने आता थेट युतीच्या शक्यतांवर विचारमंथन सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आज रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले. कौटुंबिक स्नेहभोजनासाठी ही भेट असल्याचे बोलले जात असून उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंमध्ये तब्बल 2.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सातत्याने भेटीगाठी होत आहेत. मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन बंधू एकाच मंचावर आले होते. त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. तर 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या गणेशोत्सवाला शिवतीर्थ निवासस्थानी हजेरी लावली होती. यानंतर 10 डिसेंबरला गणेश मुहूर्तावर आणि 5 ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसले होते. त्यानंतर आज रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी पोहोचले. त्यामुळे आजची भेट ही दोन्ही भावांची 6वी भेट आहे. मातोश्रीवर राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, राज ठाकरेंच्या आई, मुलगा अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे हे सहकुटुंब दुपारच्या सुमारास मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी कुटुंबियांसह त्यांचे आत्मीयतेने स्वागत केले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी एकत्रित स्नेहभोजन केल्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात 2 तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र ही चर्चा नेमक्या कोणत्या मुद्द्यावर झाली हे अद्याप समोर आलेले नाही. यानंतर राज ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीवरून शिवतीर्थच्या दिशेने रवाना झाले.